तर कांदिवलीतील महावीर नगर येथील पंचशील इमारतीबाहेरील बेकायदेशीर फेरीवाले रोखण्यासाठी सोसायटीनं बाउन्सर्स आणि सुरक्षा रक्षक तैनात केलेले आहेत। बीएमसी कडे तक्रार करूनही बेकायदेशीर फेरीवाले इथून जात नाहीत आणि त्यांच्यामुळे रस्त्यावर चालणं कठीण होतं असा आरोप स्थानिकांनी केलाय। त्यामुळे सोसायटीच्या सदस्यांनी मिळून फेरीवाल्यांना हटवण्यासाठी खासगी सुरक्षा रक्षक आणि बाउन्सर्स तैनात केले आहेत। कांदिवली येथील पंचशील हाईट्सच्या सोसायटीनं चक्क खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत। महावीर नगरमध्ये त्या रोडवरती मोठ्या संख्येनं संध्याकाळच्या सत्रात फेरीवाले हे बसत असतात आणि त्याचाच त्रास येथील रहिवाशांना होत असतो। अनेक वेळेला महानगरपालिकेला तक्रारी करून सुद्धा कुठच्याही प्रकारची कारवाई फेरीवाल्यांवरती झाली नाही। त्यामुळे या सोसायटीनं थेट निर्णय घेतला की खासगी सुरक्षा रक्षकांना त्या ठिकाणी तैनात करण्याचा निर्णय घेतला। या सोसायटीतील सर्व रहिवासी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नेमकं या निर्णयापर्यंत काय यावं लागलं, खिशातले पैसे खर्च करून या सगळ्या सुरक्षा रक्षकांना तुम्हाला इथे तैनात करावं लागतंय? महापालिकेनं सगळा कानाडोळा केल्यामुळे हे सुरक्षा रक्षक आणावे लागलेत का? नाही, ॲक्च्युली कसं झालं आहे की तुम्ही आमच्या बिल्डिंगचं जर लोकेशन बघितलं तर दोन्ही साईडला हे रोडचं जंक्शन आहे आणि हा फुटपाथ आहे। या फुटपाथपासून रोडपर्यंत हे सगळ्यांनी अतिक्रमण करून इकडे त्यांचे ठेले लावले होते। त्याच्यामुळे त्यांची माणसं, त्यांचं सामानही इथपर्यंत यायचं। या सोसायटीत राहणाऱ्या लोकांना रस्ता क्रॉस करणं, रस्त्यावर चालणं हे अगदी अशक्य झालं होतं। तुम्ही सुरक्षा रक्षक लावल्याने की अजून किती दिवस यांना असं तैनात? 4 दिवस तर आम्ही लावलेच आहेत आणि गरज पडली तर अजून काही दिवस ठेवूच। महानगरपालिका त्याच्यावर काहीतरी कारवाई, अशी ठोस स्वरूपाची काहीतरी कारवाई होईल आणि हा जो वारंवार होणारा त्रास आहे हा कायमचा बंद होईल अशी आमची इच्छा आहे, अपेक्षा आहे, सगळं आहे। नाही तर हा आम्हाला भुर्दंडच आहे, पण आम्ही काय करणार? कांदिवलीतील हे सगळे रहिवासी आहेत, त्यांच्या इमारतीच्या बाहेर त्यांनी अशा पद्धतीनं खाजगी सुरक्षा रक्षक जे आहेत हे तैनात केलेले आहेत। आणि याचं मुख्य कारण म्हणजे ज्या पद्धतीनं फेरीवाले इथे वाढलेले आहेत आणि त्यानंतर फेरीवाल्यांकडनं होणारी दादागिरी, ही दादागिरी मोडीत काढण्यासाठी या इमारतीतील रहिवाशांनी सातत्याने महानगरपालिकेकडे संपर्क केला, महापालिकेकडे तक्रारी केल्या, मात्र कुठच्याही प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळत नसल्याकारणानं थेट त्यांनी खाजगी सुरक्षा रक्षकच तैनात करून एक प्रकारे महानगरपालिकेलाच चोख प्रत्युत्तर दिलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।